अतिशय हास्यास्पद आहे. 1 कोटीच्या शेळ्या सोडू आणि हे करू, हे हास्यास्पद गोष्टी आहेत सरकारच्या. अशा 1 कोटीच्या शेळ्या सोडल्याने जर बिबटे जर राहणार असतील, अहो ते जंगलात राहतच नाही. मुळात बिबटे हे जंगलात राहतच नाही. बिबटे आता आमच्या ऊसामध्ये राहत आहेत, बिबटे आमच्या शेतांमध्ये राहत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. विशेषतः संगमनेर तालुक्यामध्ये शेकडोंच्या संख्येने आज बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळतोय आणि त्यामुळे आज संगमनेरातले नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी बिबट्यापासून आमचं संरक्षण करा अशी मागणी घेऊन हे सगळे नागरिक जे आहेत ते आता या ठिकाणी जनआक्रोश मोर्चात दाखल झालेले आहेत. आमदार सत्यजित तांबे आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. दादा, संगमनेर तालुक्यात काय परिस्थिती आहे? मोठ्या संख्येने बिबट्यांचे हल्ले होत आहेत, काय सांगता? प्रचंड वाईट अवस्था आता तालुक्यामध्ये झालेली आहे. बिबटे जे आहे ते लहान मुलं, विशेष करून लहान मुलांवर हल्ले करतायत. या ठिकाणी आता आमचं कडलग आमचे बंधू आहे, त्याच्या लहान मुलगा 6 वर्षाचा, त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. आपण पाहतोय की आता हा जो मानव आणि बिबट हा जो संघर्ष सुरू झालेला आहे हा आता टोकाला गेलेला आहे आणि शेवटी माणूस वाचला पाहिजे हीच भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आता आपण काम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की आता याच्यामध्ये सहानुभूती आपण बिबट्याला दाखवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने सरकार म्हणतंय की म्हणजे बिबट्यांचा बंदोबस्त करू, शेळ्या सोडू, बकरे सोडू, खरंच हे वक्तव्य पडतंय का सरकार? अतिशय हास्यास्पद आहे. 1 कोटीच्या शेळ्या सोडू आणि हे करू, हे हास्यास्पद गोष्टी आहेत सरकारच्या. अशा 1 कोटीच्या शेळ्या सोडल्याने जर बिबटे जर राहणार असतील, अहो ते जंगलात राहतच नाही. मुळात बिबटे हे जंगलात राहतच नाही. बिबटे आता आमच्या ऊसामध्ये राहत आहेत, बिबटे आमच्या शेतांमध्ये राहत आहेत. त्याच्यामुळं हे सरकारला या गोष्टीचा अंदाज नाही. याचा अर्थ असा दिसतोय की वन विभाग जो आहे तो सबसेल फेल ठरलेला आहे. त्याला वस्तू ग्राउंडवर काय परिस्थिती त्याला अंदाज नाहीये. काय करायला पाहिजे सरकारने, तुम्हाला काय वाटते? याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक तर दीर्घकालीन मध्ये नसबंदी हाच एक पर्याय आहे. त्यासाठी मी स्वतः वनमंत्री, जे केंद्रीय वनमंत्री आहेत भूपेंद्र यादव यांना मी भेटलो होतो आणि आम्ही वनमंत्र्यांना विनंती करून महाराष्ट्रापुरतं नसबंदीची परवानगी देखील आणलेली आहे. ही नसबंदी झालीच पाहिजे. दुसरं जे आत्ता तातडीच्या उपाययोजना करायच्या त्याच्यात पिंजऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. जर नरभक्षक बिबटे असेल तर त्याला मारण्याची परवानगी मिळाली पाहिजे. मारण्यासाठी जे शेतकरी स्वतः पुढे जात असतील त्यांना कुठल्या पद्धतीत कायदेशीर अडचण येणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे बिबटे आहेत त्यांना त्या ठिकाणी लांब नेऊन सोडलं पाहिजे. इथं जवळच सोडणं हे काही योग्य नाही. जयश्री थोरात देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काही विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना बिबटे भक्ष्य करतायत. काय मागणी तुमची सरकारकडे? मला एक ह्युमन प्रोटेक्शन ऍक्ट त्यांना केलं पाहिजे. आपण मला एवढंच आहे की मी आज इथे एक माता म्हणून आलेली आहे. मी खरंच मी आणि माझ्यासारख्या खूप साऱ्या माता ज्या आहेत त्या आता घाबरलेल्या आहेत. त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी त्या खरंच घाबरलेल्या आहेत. काहीतरी विचार सरकारने केला पाहिजे. एक तर बिबट्यांची संख्या खूप मोठी झालेली आहे. मला वाटत नाही की ते आता कोणत्याही प्रमाणात एंडेंजर्ड स्पीशीज किंवा कॅटेगरी 1 स्पीशीज ते राहिलेले आहेत. ते कॅटेगरी 5 जर तुम्ही बघितलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये तर कॅटेगरी 5 जी आहे ती ह्याच्यासाठी आहे की जे ह्युमन किंवा शेतीसाठी हानिकारक जे ॲनिमल्स असतील त्यांच्यासाठी ती कॅटेगरी 5 केलेली आहे. मला असं वाटतं कुठूनही काही रूल्स जे आहे, रेग्युलेशन जे आहे ते आता चेंज करण्याची वेळ आलेली आहे आणि बिबट्याला हायली प्रोटेक्टेड ॲक्टमध्ये न ठेवता त्यांना तिथून काढलं पाहिजे. एकदा संख्या मोजली पाहिजे की किती झालेली आहे आणि लक्षात येईल की खरंच म्हणजे मांजरींची संख्या कुठं ना कुठं कमी असेल बिबट्यांपेक्षा की काय असं वाटायला लागलं. बघितलं तर हा सगळा रोष आहे संगमनेरकरांचा आणि मोठ्या संख्येने संगमनेरकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जी बिबट्यांची संख्या वाढलेली आहे याचा बंदोबस्त करा, बिबट्यांचा बंदोबस्त करा आणि माणसांचे जीव वाचवा अशीच मागणी जी आहे ते सगळे संगमनेर करताना बघायला मिळत आहेत. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर.